नमस्कार मंडळी, कसे आहात? आता 2026 चालू आहे आणि YouTubeने आत्ताच ऑगस्टमध्ये काही मॉनिटायझेशन मध्ये बदल करण्यात आलेले आहेत. तर ते कोणते आहेत हे जाणून घेणार आहोत. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्ही जर नवीन यूट्यूबर असाल तर तुम्हाला सावधान होण्याची गरज आहे. हे असं मी का बोलते हे तुम्हाला पुढे समजेलच की मी का बोलते. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया की ते कोणते बदल आहेत की जे आता ऑगस्ट मध्येच YouTubeने जाहीर केलेले आहेत. तुमचा आधीचा क्रायटेरिया काय होता मॉनिटायझेशनचा? 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे होते, 4000 पब्लिक वॉच आवर्स तुम्हाला कंप्लीट करायचे होते आणि 90 दिवसामध्ये तुम्हाला 10 मिलियन शॉर्ट व्ह्यूज कंप्लीट करायचे होते. हा होता आत्ताचा क्रायटेरिया. आता काय नवीन अपडेट काय आलेला आहे की सबस्क्रायबर सेम राहतील, नशीब सबस्क्रायबर सेम आहेत. बदल काय आहे? वॉच आवर्स आणि शॉर्ट व्ह्यूज मध्ये जे तुमचे वॉच आवर्स 4000 वॉच आवर्स होते ते आता डबल झालेले आहेत. 8000 वॉच आवर्स तुम्हाला 1 इयर मध्ये कंप्लीट करायचे आहेत आणि शॉर्ट व्ह्यूज जे तुम्हाला 90 दिवसामध्ये कंप्लीट करायचे होते ते तुम्हाला आता 20 मिलियन शॉर्ट व्ह्यूज हे 90 दिवसामध्ये कंप्लीट करायचे आहेत. हे दोन मोठे बदल एक ऑगस्ट मध्ये जाहीर झालेले आहेत, परंतु आत्ताच हे लागू होणार नाहीत. हे जे काही बदल आहेत ते तुम्हाला 1 फेब्रुवारी 2027 मध्ये लागू होतील. तर तब्बल तुमच्याकडे 6 महिने अजून आहेत. जर तुम्ही नवीन यूट्यूबर असाल तर तुम्हाला जर काळजी पडली असेल की माझे मुश्किलीने 4000 तास कंप्लीट होण्याची पंचायत आहे आणि मी 8000 तास कधी कंप्लीट करणार, जर असं तुम्हाला वाटत असेल आणि तुम्हाला याची काळजी पडली असेल तर तुमच्याकडे अजूनही 6 महिने आहेत आणि 6 महिन्यामध्ये तुम्ही नक्कीच तुमचा चॅनल हा मॉनिटाईज करून घेऊ शकता. ते कसं करून घेऊ शकता? तर तुम्ही जे काही तुमचे व्हिडिओ टाकत असाल ते तुम्ही अगदी क्वालिटी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करा. तुमचे व्ह्यूज कसे वाढतील याच्यावरती जास्त भर द्या. तुमच्या चॅनलवरती तुमचा ऑडियन्स रिटेन्शन, तुमच्या व्हिडिओचा ऑडियन्स रिटेन्शन कसा वाढेल याच्यावरती जास्त भर द्या. CTR कसा वाढेल याच्यावरती भर द्या. तुमचे सबस्क्रायबर कसे वाढतील याच्यावरती भर द्या. तर नक्कीच तुमचा जो काही आत्ताचा जो क्रायटेरिया आहे तो नक्कीच 6 महिन्यामध्ये तुमचा चॅनल हा मॉनिटाईज करून नक्की होईल आणि तुम्हाला पुढचे जे काही 8000 तास जे काही कंप्लीट करायचे आहेत आणि 20 मिलियन व्ह्यूज त्याचं तुम्हाला टेन्शनच राहणार नाही. कारण एकदा ना तुमचा व्हिडिओ रँक करायला लागला किंवा चॅनल एकदा ना मॉनिटाईज झाला की समजायचं की आपल्याला पुढे जे काही तुम्हाला अपडेट दिलेले आहेत YouTubeने ते अगदी नॉर्मल असणार आहेत. आता बघा, मी इथे एक स्क्रीनशॉट दाखवते. माझा अजून एक चॅनल आहे, त्या चॅनलमध्ये बघा एका इयर मध्ये किती व्ह्यूज आलेले आहेत. अगदी लाखामध्ये व्ह्यूज गेलेले आहेत आणि आज सुद्धा बघू शकता की तुम्ही एका इयर मध्ये किती वॉच आवर्स आहेत, तेही अगदी लाखामध्ये गेलेले आहेत. आणि हे अगदी क्षुल्लक गोष्ट असणार आहे. जेव्हा तुमचा चॅनल हा मॉनिटाईज होतो तेव्हा हे अगदी नॉर्मल गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज तेव्हा पडणार नाही, पण सुरुवातीला नक्कीच काळजी करायची गरज आहे नवीन यूट्यूबरसाठी. आता तुम्ही म्हणाल की मी तर ऑलरेडी माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, तर याचा माझ्यावरती काही परिणाम होणार आहे का? तर नक्कीच तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये त्यांचा एखादा मेसेज येऊन पडलेला असेल ते तुम्हाला रिव्ह्यू आणि ऍक्सेप्ट करायचा आहे. ते ऍक्सेप्ट केल्यानंतर YouTube असं कन्सिडर करतं की तुम्हाला या ज्या काही अपडेट आलेले आहेत ते तुम्हाला मान्य आहे आणि 1 फेब्रुवारी 2027 मध्ये हे जे काय बदल आहेत ते लागू होणार आहेत आणि ते तुम्हाला मान्य आहेत. तर तुम्हालाही 1 इयर मध्ये ते जो काही मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया आहे तो तुम्हालाही लागू होणार आहे. तर ही झाली जी काही YouTubeने अपडेट दिलेले आहेत ते आता तुमच्या समोर मांडलेलं आहे. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.